सीएम न्यूज, आपल्या बातम्या आपलं चॅनेल। कृषी उत्पन्न समिती, बाजार समिती, नवीन बजेट याच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पुढे जाऊन बोलण्यासाठी या ठिकाणी आलो। एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती, त्याला उत्तर त्यांनी दिलं। काही लोकांनी बालिश आणि धप्पक म्हणाले। त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते की त्यांनी ज्या पद्धतीनं घोटाळे करून सुद्धा या ठिकाणी जनतेच्या पुढे जात आहेत। आज त्यांनी ठामपणे सांगितले की आम्ही घोटाळाच केलेला नाही। त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या पुढे दाखवतो। या प्रतिज्ञापत्रामध्ये ते आरोपी आहेत आणि भारतीय दंड संहिता 406, 409, 420, 34 आणि 13(2) च्या अंतर्गत त्यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार एपीएमसी मार्केटला गुन्हा दाखल आहे। हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते त्यांनी खाल्ले, हे शासनाने जरी 7.5 कोटी म्हटले असते तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। हे पैसे आता ह्या घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वळवायला सुरुवात केलेली आहे। 13 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत साधारणतः 25 ते 30 कोटी रुपये त्या जिल्ह्यातल्या विविध खात्यामध्ये आलेले आहेत। त्यामध्ये विविध गावचे काही व्यापारी असतील, विविध गावच्या जिल्ह्यातल्या संस्था असतील, त्याच्या अकाउंट मध्ये 15 लाखापासून ते 30 लाखापर्यंत हे पैसे वळवण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातली तक्रार झालेली आहे, त्याचे ठोस पुरावे आज आमच्याकडे आलेले आहेत। मी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावं, अन्यथा आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता। अशी केस आजच या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिताचे जे पालन करतात अधिकारी, प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे आम्ही केलेली आहे। शिंदे साहेब, आरोपी किती आहेत याच्यामध्ये? आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत। याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा, ऑडिओ पुरावे सुद्धा, फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत, कुठल्या कंपन्यांच्या, या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत। एकंदरीत आरोपी शशिकांत शिंदेच्या बरोबर म्हणजे त्यांचे चेअरमन वगैरे हे सगळे आरोपी आहेत। 8 जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये, पण सगळेच नाहीये। जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत। आपण कोर्टाची ऑर्डर जर पाहिली त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल। त्यांना जामीन मिळालेला आहे। त्यांना जामीन मिळालेला नाही। 2 आरोपी अटकेत आहेत। शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन, ते 1.5 ते 2 महिने फरार होते, आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे। कधी मिळाला? साधारणतः 3 महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे। कोर्टामध्ये एक्झॅक्टली किती आरोपींच्यावर चार्ज फ्रेम केले किंवा कसं काय? शौचालय घोटाळ्यामध्ये 9 आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे। त्यापैकी 2 आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे, त्यांना ऍड एंट्री हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन 3 महिन्यापूर्वी मिळालेला आहे। पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते 1.5 ते 2 महिने संपूर्ण फरार होते। त्यांचं म्हणणं असं पडतं की ठीक आहे, तुम्ही जर सिद्ध करा, निवडणूक होऊ देत, मग समोर येऊन सिद्ध करू देत, तसं
आमचा प्रश्न एकच आहे, फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत, सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अपहारा संदर्भातला एखादा तात्पुरता, हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळालाय, अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका, तर चुकीची गोष्ट आहे. दुसरी तर गोष्ट अशी आहे, आम्ही सांगितलं FSI चा घोटाळा, आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात, सिद्ध करून दाखवा, संन्यास घेईन म्हणतात. आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य आहे. या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत, फळे विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी 27 गळे, आपण जर पाहिलं तर 27 गळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत. एक गळा नाममात्र 300 रुपये, नाममात्र 300 रुपये स्क्वेअर फुटाने विकलेला आहे. 27 गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसला आणि 17 गाळे हे आयर्न एंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपल्या पुढे सादर करतो. या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शासकीय कुठल्याही पडण संचालकाची मान्यता नाही, शासकीय कुठल्याही गोष्टीची मान्यता घेण्यात आलेली नाही. हा फार मोठा फ्रॉड आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी अजून एक गळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे, शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतला, संघ म्हणून संस्था म्हणून घेतलेला आहे. ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था. या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गळा ताब्यात घेतलेला आहे. फक्त 300 रुपये स्क्वेअर फूट हा गळा ताब्यात घेतलेला आहे. याचे सगळे पुरावे ते पत्रकारांना देतोय. एका बाजूला यशवंत विचार सांगायचे, दुसऱ्या बाजूला गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीने लुटून खायच्या. ह्या दोन्ही गोष्टी कशा शक्य? आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवत आहेत म्हणतात आमच्या विरोधात. यशवंत विचार हेच आहेत का? जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी आहे त्याला तुम्ही उमेदवारी देता. ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले आहेत, तुमच्या समोर आहे. अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करताना पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपती घेतात. अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहे. संबंध काय आमचा? न्यायालयाची प्रोसेस आज नाही. मी सांगितलं तर माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे. आणि शौचालय घोटाळा कोणी बाहेर काढला? सहकार मंत्री, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे. हे मी जबाबदारीने सांगतो. हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटिंग मध्ये हे दोषी सापडलेले आहेत. 2007 पासून ते 2023 पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं. त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं. हे चुकीचं आहे. हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला. हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले. हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले, ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या आहेत. कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही. राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळे शौचालय घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते.
या लेवलला ह्या चौकशा झाल्या. त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही. हे राजकारण म्हणून आम्ही करतोय, परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते. यशवंत विचारांची यांना आठवण येते, पण एका फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याचं, लोकसभेचं, त्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता. आपण कुठले यशवंत विचार जपता हे मला माहित नाहीये. सर, त्यांचं तर असं म्हणणं होतं की टेक्निकली लूपहोल शोधून त्याचा भाव केला जातो केवळ मला निवडणूक रोखण्यासाठीच. पत्रकारांना घेऊन मी ॲक्च्युली तिथे जाऊन पोलखोल करायची माझी तयारी आहे. मी आपणाला जबाबदारीनं सांगतो, ह्या गाड्यांची अलॉटमेंट झालेली आहे. अलॉटमेंटच्या डेट्स आहेत. ऋषी एंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही, चेक करा. आयर एंटरप्राइजेस आमची नाही, चेक करा. याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातोय ते चेक करा. आणि हे चेक करण्यासाठी तर गुन्हे दाखल झालेले. आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केटमध्ये तुम्ही 300 स्क्वेअर फूटचा गाळा मोजून 1 लाख रुपये देतात. 300 रुपये स्क्वेअर फूट न गाळा देतात. 300 रुपये स्क्वेअर फूट न गाळा, कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का? एका छोट्या गावात मिळू शकत नाही. आणि हे गाळे द्यायचेत कुणाला? हे गाळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते, पण ते गाळे, सगळे गाळे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले. हा माझा जाहीर आरोप आहे. आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं. ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतलाय. एका बाजूला तुम्ही व्यापारी म्हणताय, त्याच वेळेला तुम्ही आमदार होता. तुमचं उत्पन्न किती होतं? तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही. माथाडी तुम्ही होऊ शकत नाही. तुमचं उत्पन्न, ते कायदे सगळे तुडून, सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही. साहेब, त्यांनी एवढं पण सांगितलं की ज्यावेळी तुम्ही ही टीका करताय, व्यापाऱ्यांनी FSIच्या संदर्भात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला, त्यामुळे आम्ही त्या 300 रुपये रेटनं त्यांना ते गाळे दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यासाठी मान्यता घेतली असं त्यांचं म्हणणं आलं. व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले? इथं माझ्याकडे यादी आहे, काढून बघा. ऋषी एंटरप्राइजेस कोणाची, आयर एंटरप्राइजेस कोणाची, काढून बघा. पण हे तर हे सचिव लेवलला ह्या चौकशा झाल्या, आमच्या लेवलला नाही. सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो. सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्ट मध्ये त्यावेळेला ह्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती. आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं 2013-14 मध्ये ज्या वेळेला चौकशी करतात त्यावेळेला तुमचं सरकार होतं, तुम्ही तर जलसंपदा मंत्री होता. मग त्यावेळेला सचिव तुमचं ऐकत नव्हते? त्यावेळेला का म्हणणं मांडलं नाही तुम्ही? आणि तो जो घोटाळा 13-14च्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा 12 एप्रिलला कायम